निवडणूक आयोगाबद्दल संशय वाढला आहे असं म्हणत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी निवडणूक आयोगावरती आता चांगलाच निशाणा साधलाय। यासोबतच निवडणूक आयोगासह सर्व संस्था भाजपच्या हातामध्ये असल्याचं पटोलेंनी म्हटलंय। त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले आहे। भाऊ, जे बिनविरोध जवळपासचे नगरसेवक निवडून आले 68, त्यांच्या विरोधात मनसेकडनं उच्च न्यायालयामध्ये एक याचिका टाकण्यात आलेली आहे। तुम्ही देखील या संपूर्ण घडामोडीला कशा प्रकारे बघता? मला तर वाटतं की निवडणूक आयोगानेच पहिले जी भूमिका घेतली होती की आम्ही सगळी चौकशी लावू आणि मग त्यांनी पुन्हा बॅकआउट केलं। निवडणूक आयोगाबद्दलचा संशय तर अजून पुन्हा वाढला। या सगळ्या घडामोडीमध्ये निवडणूक आयोग आहे का, हा सुद्धा मुद्दा या ठिकाणी स्पष्ट होते आहे। आणि म्हणून याला आता खरं तर जनआंदोलनच हा याला एक पर्याय आहे, कारण की निवडणूक आयोग BJPच्या खिशात आहे, सगळ्या संस्था त्यांच्या ताब्यात आहेत, असं चित्र आता आपल्याला देशात आणि राज्यात पाहायला मिळते। आणि म्हणून ज्या पद्धतीनं लोकशाही संपुष्टात आणण्याचं काम BJP करत आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि काँग्रेस पक्ष वेळ आलं तर याच्यावरचं एक जनआंदोलन महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये उभं करण्याचा प्रयत्न करेल। तुम्ही विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आहे। राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप होत आहे। सोबतच अध्यक्षपदावर असताना त्यांनी थेट प्रत्यक्ष राजकारणात उतरू नये असं एक देखील मतप्रवाह पाहायला मिळत आहे। विधानसभा अध्यक्ष हा कुठल्याच पक्षाचा नसतो, याला विधानसभेच्या गरिमा आणि बाहेरसुद्धा वागत असताना त्याच्यातही त्या पद्धतीचं वागलं पाहिजे, अशा पद्धतीची एक आपल्या महाराष्ट्रातली परंपरा राहिली। पण ती सगळी परंपरा मोडकळीस काढण्याचं काम राहुल नार्वेकरनी केलेलं आहे। जे दमदाटी देतात आहेत, अध्यक्षपदाचं स्टेटमेंट करतात आहेत पॉलिटिकली, तर मला असं वाटतं की त्यांनी त्यांच्या पक्षाने त्यांना त्या पदातून काढलं पाहिजे। जुने सहकारी नारायण राणे यांनी कुठे राजकारणातनं निवृत्तीचे संकेत दिलेले आहे। चांगलं आहे, त्यांची तब्येत चांगली राहत नाही, वय झालं त्यांचं, अशा पद्धतीनं सगळ्याच राजकीय नेत्यांनी त्यांचं उपक्रम करावं जे त्या वयात आलेले लोकांनी, असं आम्हाला वाटतं। नारायण राणेचा आदर्श इतरांनी पण घ्यावा असं म्हणणं तुमचं? हां, बिलकुल। आता त्यांनी जे संकेत दिलेले आहे तर बिलकुल झालं पाहिजे आणि नवीन पिढीला त्यांनी संधी दिली पाहिजे। आणि तुम्ही म्हणता की त्या पद्धतीचे संकेत त्यांनी दिलेले आहेत, संन्यास आता राजकारणातून बाहेर यायचा, तर असं त्यांच्या वयातले त्यांच्यापेक्षा मोठे लोक अजूनही आपल्या राज्यामध्ये राजकारणात सक्रिय आहेत, त्यामुळे सगळ्यांनी त्यांचा आदर्श पाळावा। काँग्रेसचं काय नियोजन असणार आहे या प्रचाराला घेऊन, आणि खरंच यावेळेस तरी काँग्रेसचे नेते प्रचारामध्ये पूर्ण ताकदीने उतराल का? काँग्रेस पक्ष प्रत्येक महानगरपालिकेमध्ये कामाला लागलेला आहे आणि त्या पद्धतीनं प्रचार सुरू झालेला आहे काँग्रेसचा। पण हेलिकॉप्टरचा प्रचार जो तुम्ही मुख्यमंत्र्याचा उल्लेख केला, या शिवसेनेचा केला, सगळ्या हेलिकॉप्टरचा, आता तिघही जण आपण पाहिलं की परवा अजित पवारांनी म्हटलं की भाजपच्या याच्यामध्ये मी गेलो, 70,000 कोटीचा आरोप माझ्यावर होता, तर आता काय सगळं बरोबर झालं। म्हणजे भाजप किती भ्रष्टाचारी आहे याचं सगळ्यात मोठं उदाहरण अजित पवारांनी दिलेलं आहे। पण त्यांना सत्तेचा लालच असा आहे की सगळ्या महानगरपालिका नगरपालिका आमच्याच ताब्यात आल्या पाहिजे, आणि म्हणून राज्याच्या सरकारला वेळ म्हणजे तिथं वेळ देण्यापेक्षा, प्रशासकीय व्यवस्थेला वेळ देण्यापेक्षा आपण नुसतं प्रचारच करतो आहे आणि प्रचाराचा माहोल आम्ही बनवतो आहे, अशा पद्धतीचं जे आता सत्तेत बसले लोक करतात आहेत हेलिकॉप्टरच्या प्रचाराने, ते आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि काँग्रेस आम्ही सगळेजणं आम्ही त्या महानगरपालिकेमध्ये आमचे नेते कामाला लागलेले आहेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।